आठवण मामी सगळे मिस करू लागले. सोनी मामी कधी येणार आहे, सोनी मामी कधी येणार. बस बड़ी टाकले ओके आम्हाला लोका घ्या आम्हाला लोका घ्या त्याचा होते व्हिडिओ जाऊ शौर्य गेली आईस्क्रीम खायला जाऊ हाय हॅलो नमस्कार. पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आहे अस्मिता आणि आज आहे माझ्या भाचीच्या लग्नाचं देवकार्य म्हणजे देवक बसवणं सुरू होतं. आणि पहा नवरीबाई आणि त्याच्यानंतर बाळदादा आणि मीनावाहिनी हे देवक बसवत होते. आणि हळदीची तयारी आम्ही करत होतो, फुलाच्या पाकळ्या वगैरे, कारण की नवरदेव आल्याच्या नंतर नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी माझी मावशी पहा पाठीमागे बसलेली, आर्या, मी, शिवानी, किरण. आणि इकडं पहा, इकडं सकाळी सकाळी मस्त नाश्ता चालू आहे, खिचडी. आणि नवरीची मावशी तिकडं नाश्ता करते, इकडं माझी मावशी, नवरीची आजीबाई, आमची गौरी, गौरीची मम्मी, आणि तिकडं वहिनी, शिवानीची मामी, सर्वजणी मस्तपैकी सकाळी सकाळी नाश्ता करतात. आणि दुर्गा सर्वांना पाणी देत आहे. अशी म्हणजे सकाळी नाश्ता झाल्याच्या नंतर ज्ञानूमामा आणि रामेश्वर भैया नवरदेवाला घेण्यासाठी बॅग शिदोरी वगैरे घेऊन नवरदेवला आणण्यासाठी गाडी घेऊन निघत आहेत. कारण की हळद म्हटल्याच्या नंतर नवरदेवाला घ्यायला जावं लागतं, अशी प्रथा आहे. तर त्यासाठी ज्ञानमामा निघालेला आहे गाडी घेऊन. आणि म्हणजे आम्ही पण वाट पाहत होतो, कारण की आता डेकोरेशन करायचं राहिलं होतं फुलाचं, आणि नवरदेव येईपर्यंत तेवढं आम्हाला करायचं होतं एक. आणि हे पहा, अतुल आणि आमचे मामा पण आलेले. तर पाहुणे मंडळी येत होते आणि आमची तयारी जोरदार चालू होती. मामाला पाहून आमच्या मामी खूपच खुश झाल्या, शिवानी पण खुश झाली. आणि मामीच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहू शकता तुम्ही. आणि मामा आले, म्हणलं की मामी तर काय गुलाबाचं फुलच घेऊन गेल्या मामाला द्यायला, हे पहा. आणि तिकडनं येताना मामानी पण मामीसाठी काहीतरी आणलं होतं. पाहू आपण मामा बॅगमधून काय काढतात. आणि मामी फुल देण्यासाठी तयार. बॅगमधून मोबाईल काढत असत नाही, मामाने आणले होते पेरू आणि मामीने दिलं फूल. मस्तपैकी जोडी. एक फुलच्या बद्दल 4 पेरू. एक फुलच्या बदल्यात 4 पेरू. आता आमची डेकोरेशन चालू झाली आहे. आणि डेकोरेशन मस्त ज्या पाकळ्या केल्या त्या पाकळ्या आमच्या घराच्या बाहेरून तर पूर्ण घरापर्यंत जाईपर्यंत नवरदेवाच्या स्वागताची तयारी. ही पायकण साक्षी पण आली फुलाच्या पाकळ्या घेऊन. आणि गौरी तर सोबतच होती. मस्त छान डेकोरेशन करत होतो आम्ही. शौर्या पण होती, मी वरती होती. तेव्हा इकडला घ्यायचा असा, आणि तिकडून गाडी आली शौर्या पण तिकडला घ्यायचा, आणि पुन्हा मध्येच पॉज करायला थांबायचं असेल तर हे थांबायचं. असा शौर्या पण शौर्याच्या बहिणीची स्वागतासाठी थांबली होती. वाट बघायला ते पाहुणे. आर्याचे जिजू येतं आणि शौर्याचे बहीण येतं. आणि नवरदेव आल्याच्या नंतर इकडं पहा फटाके कसे लागलेले वाजतायत. आणि मुली पण सज्ज आहेत. आर्याने तर कानालाच हात लावले. मी मागे लपली. आणि
आणि हे पहा ज्ञानूमामा नवरदेवांना घेऊन आलेला आहे. नवरदेवाची एंट्री. 2 गाड्या आलेल्या. मागे त्यांचे भाऊ बहीण सवरते. भाऊ बहीण सर्व आणि हे नवरदेव पण. आणि पहा किती मस्तपैकी छान, म्हणजे आपल्या परंपरेनुसार म्हणतात ना, पाहुणे आल्याच्या नंतर पाहुण्याला सर्वात अगोदर पाय धुवायला पाणी देतात. आणि इथं तर पहिल्यांदा नवरदेव म्हणजे आणाय गेले लग्नासाठी आणि आल्याच्या नंतर त्यांचे पाय धुणे वगैरे हा मान सन्मान आपल्या रूढी परंपरेनुसार असतो. आणि पाहुणे मंडळी म्हणजे अतिथी देवो भव असं म्हणतात, तर काय मग पाहुण्याचं स्वागत तर जोरदार झालंच पाहिजे. आणि जसं नवरदेवाचे हात पाय धुतले त्याचप्रमाणे करवल्या बाईचे म्हणजेच नवरदेवाच्या बहिणी यांचे पण पाय धुण्यासाठी आमच्या वंदना वहिनी आणि दुर्गा दोघी पण रेडी होत्या. आणि प्रत्येकाचे काम म्हणजे प्रत्येकाला वाटून दिलेले होते आणि ज्याचे ज्याचे काम जे ते करत होता. आणि खूप मस्त वाटत होतं इकडल्या साईडला. आणि तसंच भैया आले, आम्ही फुलं टाकायला स्टार्ट केलं. आणि मागे मागे जाऊन पण फुलं टाकू लागलो आम्ही वरी. आणि असं छान जोरदार असं स्वागत झालेलं आहे जावई बापूचं. आणि इकडे पण खूप छान म्हणजे डेकोरेशन येईपर्यंत केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आल्याच्यानंतर पहिल्यांदा आदूने हार घातला आणि मी बुके दिला, कारण की एंट्री झाल्याच्यानंतर मध्ये आणि 5 जणींनी ओवाळलं आणि आपल्या म्हणजे वेलकम केलेलं आहे मस्तपैकी. बच्चे कंपनी पण रेडी होते. छान असं ओवाळणं झाल्याच्यानंतर आपण वाट पाहतोय की आता यांना हळदी कधी लागणार. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण की तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ पूर्ण पाहायला मिळतील. कारण की माझ्या भाचीचं लग्न आहे आणि हे आमचे जावाई, ते जावाईचे मित्र भाऊ सर्वच सारथी, कारण की एकमेकांसोबत ते कंटिन्यू असतात. आणि खरंच त्यांची मैत्री पाहून खूप म्हणजे चांगलं वाटतं, कारण की एवढा जीवाभावाचा मित्र भेटणं पण नशीब लागतं. आणि इकडं करवलेबाईंना पण स्वागत केलेलं आहे त्यांचं कुंकू हळदी लावून, त्यांना गुलाबाचं फूल देऊन. आणि अशा पद्धतीने देशमुख परिवारामध्ये त्यांचं स्वागत झालेलं आहे. आणि ह्या छोट्या करवल्या 2 आचल आणि गौरव भैयाची बहीण, तिचं नाव अंजली. आणि त्याच्यानंतर मस्तपैकी त्यांना ही रूम दिलेली, तिथे बसण्याची व्यवस्था. आणि नवरीबाई आलेली, काय तर फोटो सेशन करायचं होतं नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी. आणि शेवटी तिला बोलून घेतलं आम्ही. आणि नवरीबाईंनी नवरदेवांना बुके दिल्याच्या नंतर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहूया आपण. आणि मस्तपैकी यांचं फोटो सेशन होतं आणि आम्हाला साईडला उभा केलं. हे पहा त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल दोघांच्या, कारण की आज हळद उद्या लग्न. खूप छान असं फोटो सेशन झालेलं आहे यांचं. आणि त्याच्यानंतर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते म्हणजे यांच्या हळदीचा कार्यक्रम. आणि हळदीच्या कार्यक्रमासाठी त्यांना लगेचच बसवलं आणि अगोदर उटणं लावून घेतलं, कारण की अगोदर आमच्याकडे उटणं लावतात आणि त्याच्यानंतर त्यांना आंघोळी घालतात.
इथं काय म्हणत असतील एकमेकांना पाहून, कारण की आम्हाला तिथं कोणीतरी म्हटलं वाटतं उठणं लावल्यावर गोरे होते, म्हणजे आम्ही अगोदरच गोरे आहेत. आणि छान असं उठणं वगैरे लावल्याच्या नंतर 5 जणींनी उठणं लावलं आणि नंतर त्यांना मंडपात आणण्यात आलं हळदीच्या. हे पहा किती छान असा हा मांडव केलेला, आणि त्या मांडवामध्ये त्यांना आंघोळी घालायच्या असतात. आणि इथं नवरदेव नवरी दोघेही बसलेले आंघोळीसाठी, आणि खूप छान जनामामींनी त्यांच्या हातामध्ये ते पान आणि सुपारी दिलं. जेव्हा पाणी टाकायचं तेव्हा त्यांनी ते खाली सोडून द्यायचं. आणि मस्त छान, जिथे तिथं आमचे मामा फोटोग्राफर आहेत पिंपळगावचे, तर ते आणि त्यांचे सहकारी त्यांनी खूप सुंदर असं फोटो सेशन केलेलं आहे. तुम्हालाही फोटोज व्हिडिओज जर लग्नामध्ये लावायचे असतील तर तुम्हाला मामाचा नंबर आम्ही देऊ, कारण की घरचेच फोटोग्राफर म्हटल्याच्यानंतर खूप छान फोटो काढतात आणि फोटोग्राफी खूप मस्त आहे त्यांची. तेही तुम्हाला व्हिडिओज मी टाकेल. आणि याच्यानंतर काय होतं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आणि मस्तपैकी इथे नवरदेव अगोदर नवरीच्या अंगावर 5 तांबे टाकणार आणि नवरी नवरदेवाच्या अंगावर 5 तांबे टाकणार, आणि अशी परंपरा असती. आणि हे पहा तांब्या किती मस्त आहे. आमची ऐश्वर्या म्हणती, हा तर सोन्याचा तांब्या वाटतो मम्मी. मी म्हटलं सोन्याचा नाही, ते पितळेचा तांब्या आहे पिल्या. आणि हे पहा किती छान अशी म्हणजे त्यांचं आंघोळ होत होते. गरम पाणी आहे, थोडं थंड करा. आणि नवरीबाई तर फारच लाजत होत्या आमच्या. आणि यांचं फोटो सेशन चालूच होतं. ते पाठीमागून पहा बच्चू कसा पाहत आहे त्याच्या मामाला. आणि इकडं ह्या आमचे पण बच्चे कंपनी पाहत होते. पहा स्वरा माही कशा पाहत आहेत. म्हणजे आंघोळीचा कार्यक्रम चालू, आणि सर्व म्हणजे असे नवरदेव नवरी म्हटल्याच्या नंतर कसा त्यांच्या भोवती असा घेरा असतो. आणि छान अशी पहा त्यांची आंघोळीचा कार्यक्रम इथं संपन्न झाला. त्याच्यानंतर त्यांचे जेवणं झाले. जेवणं झाल्याच्या नंतर कार्यालयात आलोत, आणि तिथे नवरीबाई पहा किती सुंदर दिसते. आणि नवरदेवाकडचे सर्व मंडळी जे आलेले आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावून त्यांचा मान सन्मान करणं. आणि हे पहा आमची मोनू, दिव्या, मयुरी, आम्ही सर्व दुर्गा वगैरे आम्ही पण हळदीच्या ठिकाणी पोहोचलो. आणि पाहू शकता लग्न एवढा गर्दा, म्हणजे पाहुणे मंडळी सर्व आलेले हळदीला, आणि त्यांचे तिकडं हळद लावणं कार्यक्रम चालू, आणि इकडं आमचं फोटो सेशन चालू झालेलं आहे साहेबांचं माझं. हेही फोटो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाकत राहील, आणि तुम्हाला कळेल आमचे मामाश्री किती छान फोटोज काढतात, व्हिडिओज. त्याच्यानंतर हे पहा नवरी नवरदेवाला हळदी लावते. डेकोरेशन पण एकच नंबर होतं, म्हणजे अप्रतिम असं हळदीचा सोहळा झालेला. आणि हळदीचं लूक कसं वाटते शिवानीचं आमच्या, नक्की कमेंटमध्ये सांगा. आत्याबाईंनी पण नवरदेव नवरीला हळदी लावलेली. आणि काय मग करवलीबाई म्हटल्याच्यानंतर एवढं तर करणंच आहे सर्व. आणि हे पहा छोटे बच्चे कंपनी किती छान. हे आहेत जावई बापूच्या बहिणीचे मुलं. आणि ह्या पहा मस्त वहिनी त्यांच्या. इकडं आता हे आमच्याकडचे बच्चे कंपनी, गौरी, आरोही, स्वरा, माही, अनु, शेजल, आर्या आणि शुभ्रा. आणि यांची पण मस्त चालू होतं आमच्या जिजूसोबत फोटोज काढा, व्हिडिओज काढा. आणि ह्या बच्चे कंपनीने फुल एन्जॉय केलं. त्याच्यानंतर शताक्षी पण आली, आणि ही छोटंसं बाळ आमचं दीपक भैयाचं. आणि इथे पण या तिघींनी अनु आणि आर्याने तर सेम केलेलं. आणि हे त्याच्यानंतर मध्येच हे काय म्हणतात वागीसना, तर हे चालू झाला. आणि त्याच्यासाठी नवरीबाईला तिथून
इकडे आणलं आणि नवरीबाईचा वागिसणा चालू होता. तर पाहू शकता तिला दागिने मस्त गंठल, वरचा नेकलेस, खाली हा लक्ष्मी हार, कानातले, म्हणजे सर्व दागिने वगैरे पण तिथं त्या दागिन्याची पण पूजा करतात. अंगठी, म्हणजे शिवानीची पूर्ण हौस झालेली. आणि इथे एकाने म्हणजे ओटी भरायची असती, तर ती ओटी वगैरे भरली आणि लगेचच घाई होती, कारण की हळदी झाली की संगीतचा पण प्रोग्राम होता. तर लवकर म्हणजे करायला चालू केलं हळदीचा प्रोग्राम, कारण की भरपूर पाहुणे मंडळी आलेले आणि एवढ्यांचे फोटो सेशन, हळदीचा कार्यक्रम व्हायला वेळच लागतो. हे पहा भाभी आणि राजभाऊ. आणि इकडं आता आमची फॅमिली आलेली आहे, साहेब, आर्या, मी आणि राहिली आमची शौर्या. तर शौर्याला आम्ही आवाजच देत होतो, शौर्या कुठे गेली. तर मामाने शौर्याला आणून दिलं. आली शौर्या पहा. आणि आमच्या फॅमिलीचे पण फोटो सेशन चालू झालेलं. कशी वाटती हम दो हमारे दो. आणि हे नवीन होणारं जोडपं शिवानी आणि जावई बापू. त्याच्यानंतर आमचे गोविंददादा, शेजल आणि अर्चना भाभी यांचं पण फोटो सेशन मस्त झालेलं. त्याच्यानंतर नवरदेवाचे आजी आजोबा, आणि यांचा स्वभाव पण खूप छान आहे आजीचा. त्याच्यानंतर आमचे संदीप भाऊ, मनीषा भाभी, स्वरा आणि संदीप भाऊचा मुलगा, म्हणजे सर्व पाहुणे मंडळी. आणि इकडं आम्ही मावस भाऊ आणि मावस बहिणी. तुम्ही म्हणता किती जण आहेत? आम्ही 27 जण आहेत, सर्व मावस भाऊ मावस बहिणी. पण इथं जेवढे आलो तेवढे घेतले होते. आणि इथे पाहू शकता सर्व आमच्या देशमुख परिवारातल्या, म्हणजे जेवढ्याही जोड्या हजर होत्या, तर तेवढ्यांचे फोटो सेशन झालेलं आहे इथं. तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली? आणि उद्याचा ब्लॉग पाहायला विसरू नका. उद्याचा संगीतचा आमचा डान्स कसा आहे हाही पहा.